नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एल-पी-जी ग्राहकांना ई-के-वाय-सीच्या संदर्भातील बऱ्याच साऱ्या बातम्या येत आहेत. यांच्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे की प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वर्षी के-वाय-सी करावी लागणार का? व के-वाय-सी केली तरच गॅस सिलेंडर मिळणार का? याच पार्श्वभूमीवरती पेट्रोलियम म्हणजेच की प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या माध्यमातून एक प्रेस नोट प्रकाशित करून के-वाय-सी नेमकी कोणाला करायची, तर प्रत्येक वर्षी के-वाय-सी कोणाला बंधनकारक आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. आपण ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की नवीन नाहीयेत, ही निरंतर प्रक्रिया आहे. कारण गॅस ग्राहक असतील किंवा या गॅस ग्राहकांना एक वेळेस के-वाय-सी करणं गरजेचं असतं. तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे काही लाभार्थी असतील, अशा लाभार्थ्यांना मात्र 7वा, 8वा आणि 9वा सिलेंडरचे जे काही रिफिल असतील, त्यांच्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांना ई-के-वाय-सी करणं गरजेचं असणार आहे. ज्यांच्यामुळे आता प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितलं जात आहे आणि पी-एम-यू-वायच्या अंतर्गत म्हणजेच की अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आता असलेल्या लाभार्थ्यांना जी काही प्रक्रिया आहे, ती गॅसचे लाभार्थ्यांना असतील अशा एकच वेळेस के-वाय-सी करणं गरजेचं आहे. आणि जर के-वाय-सी केलेली असेल तर पुन्हा तुम्हाला आधार बायोमेट्रिकच्या के-वाय-सीची गरज नाही. म्हणजेच की प्रकारची माहिती याच्या माध्यमातून देण्यात या ठिकाणी आलेली आहे. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी के-वाय-सीची गरज आहे आणि के-वाय-सी केली तरच तुम्हाला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची सबसिडी क्रेडिट केली या ठिकाणी जाणार आहे.